नमस्कार. आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल. आणि ही काही साधीसुधी अपडेट नाहीये, तर एक खूपच महत्त्वाची, अर्जंट बातमी आहे, त्यामुळे लक्ष देऊ नये का? चला, पटकन सविस्तर माहिती घेऊया. ओके, तर ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ना, जी महाराष्ट्रातल्या लाखो महिलांना एक मोठा आर्थिक आधार देते, त्यामध्ये एक खूप मोठा बदल करण्यात आलाय. म्हणजे या योजनेचा लाभ जर पुढेही घ्यायचा असेल, तर आता एक नवीन अट लागू झाली आहे. आणि ही अट सर्वांसाठी म्हणजे अगदी सर्वांसाठीच खूप महत्त्वाची आहे. आता थेट मुद्द्यावर येऊया. प्रश्न हा आहे की दर महिन्याला मिळणारे ते 1500 रुपये धोक्यात आहेत का? आणि खरं सांगायचं तर जर एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं असेल तर या प्रश्नाचं उत्तर हो असू शकतं. तर मग कोणती आहे ही महत्त्वाची गोष्ट? ती आहे ई-KYC. हो, ई-KYC. आता हे सगळ्याच लाभार्थ्यांसाठी अगदी बंधनकारक म्हणजे मॅन्डेटरी करण्यात आलंय. आणि हे फक्त एक फॉर्मॅलिटी किंवा प्रक्रिया नाहीये, तर योजनेचा पैसा, तो लाभ पुढेही मिळत राहावा, यासाठीची ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे. बरं, मग आता प्रश्न पडतो की हे ई-KYC अपडेट इतकं अर्जंट का आहे? म्हणजे आत्ताच्या आत्ताच करणं इतकं गरजेचं का आहे? चला, हेच आपण आता सविस्तरपणे समजून घेऊया. या गोष्टीचं गांभीर्य किती आहे हे एका वाक्यात सांगता येईल. ते म्हणजे या नवीन अपडेटमुळे अनेकांची झोप उडू शकते. आणि हे खरं आहे, कारण जर हे केलं नाही तर त्याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर ई-KYC पूर्ण नाही केलं तर नेमकं काय होईल? बघा, सरकारने अगदी स्पष्ट केलंय, योजनेचा जो पुढचा हप्ता आहे तो फक्त आणि फक्त त्याच महिलांना मिळणार आहे ज्यांचं ई-KYC पूर्ण झालेलं आहे. एवढंच नाही, ज्यांचं ई-KYC पेंडिंग आहे त्यांची नावं यादीतून म्हणजे योजनेतूनच काढून टाकली जाऊ शकतात. आणि मग मिळणारी आर्थिक मदत कायमची बंद होऊ शकते. आता या अपडेटच्या आणखी खोलात जाण्याआधी चला एक क्विक रिव्हिजन करूया. ही लाडकी बहीण योजना नक्की आहे तरी काय हे एकदा पटकन बघून घेऊ, म्हणजे सगळ्यांना एक कॉन्टेक्स्ट मिळेल. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक खूपच महत्त्वाची स्कीम आहे. हिचा उद्देश अगदी सरळ आहे, पात्र महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणं. आणि यासाठीच सरकार दर महिन्याला 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत देते. ठीक आहे, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, या योजनेसाठी कोण पात्र आहे? कोण अर्ज करू शकतं? चला तर मग पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असायला हवं. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नको. महत्त्वाचं म्हणजे यात विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या महिला सगळ्यांचा समावेश आहे. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बँक खातं आधार कार्डशी लिंक केलेलंच पाहिजे, ते बंधनकारक आहे. बरं, हे झालं कोण पात्र आहे. आता आपण हे बघूया की या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकत नाही, कारण हे समजून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? बघा, जर कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा पेन्शन घेत असेल किंवा कोणी माजी आमदार, खासदार असेल तर त्यांना ही योजना लागू होत नाही. त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबाकडे 5 एकर बागायती किंवा 10 एकर जिरायती जमीन आहे, ते सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. ओके, चला आता परत येऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे, म्हणजे ई-KYC. ही समस्या वाटते तितकी छोटी नाहीये. याचा किती लोकांवर परिणाम होऊ शकतो हे आपण आता आकड्यांवरून समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला गांभीर्य लक्षात येईल. हे आकडे बघा, ते खरंच धक्कादायक आहेत. आत्तापर्यंत जवळपास 1,60,00,000 महिलांनी त्यांची ई-KYC पूर्ण केली आहे, जी चांगली गोष्ट आहे. पण अजूनही तब्बल 40 लाख महिला अशा आहेत ज्यांची ई-KYC प्रक्रिया बाकी आहे, अपूर्ण आहे. परत एकदा हा आकडा ऐका, 40 लाख म्हणजे तब्बल 40 लाख महिला. या सगळ्या महिलांना जी आर्थिक मदत मिळतीये ती सध्या धोक्यात आहे. आणि याचं एकमेव कारण आहे त्यांचं ई-KYC अजून पूर्ण झालेलं नाही. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? आपण यातून काय घ्यायचं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता पुढे काय करायला हवं? बघा, पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे लगेच आपली ई-KYC झालीये की नाही हे तपासा. आपलं नाव, पत्ता, बँकेची माहिती सगळं बरोबर आहे ना, आणि ते आधारशी लिंक आहे ना हे कन्फर्म करा. आणि समजा यात काही अडचण येत असेल, काही मदत हवी असेल तर योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा किंवा जवळच्या सेवा केंद्रात जाऊन संपर्क साधा. एक गोष्ट अगदी लक्षात ठेवा, दर महिन्याला मिळणारे ते 1500 रुपये ते जर विना अडथळा न थांबता मिळत राहावेत असं वाटत असेल तर ई-KYC पूर्ण करणं हाच एक आणि एकमेव मार्ग आहे. याला दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न,
यांसारख्या ज्या मोठ्या सरकारी योजना असतात त्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे जी एक दरी निर्माण होते ती कमी करण्यासाठी अजून काय करू शकतात जेणेकरून खरोखर गरजू असलेलं कुणीही ह्या लाभापासून मागे राहणार नाही यावर नक्की विचार व्हायला हवा.